चॅनल. सो आजच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहे हेअर मास्क, जो की फार युजफुल होणार आहे ड्राय हेअर साठी. आणि मी पण तो ऑनलाईनच बघितलाय. सो मला बघायचं होतं की त्याचं कसं काम करतं, नक्की काम करतं का नाही. काही नाही, इझी आहे. फ्लॅक्सीड्स घ्यायचे, ते पाण्यामध्ये टाकायचे, बॉईल करायचं, त्यातनं जे जेल निघतं ते थोडा वेळ ठेवून 10-15 मिनिटं, मग त्याच्यानंतर ते धुवायचं. सो मी पण हे ट्राय करणार आहे. सो लेट्स सी. आधी फ्लॅक्सीडचं जे आहे ते करून घेऊ. सो मी आता फ्लॅक्सीड्स ठेवले तिकडे, ह्याला होऊ देत जरासं चिकट, आणि मग ते करूया हात लावूया डोक्याला. म्हणजे मी तुम्हाला माझ्या हेअरची हालत दाखवते बघा. खालून इतकं ड्राय झालंय, सगळंच ड्राय झालंय. आणि थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी आपण ते केल्यानंतर परत बघूयात की हेअर कसे आहेत. तसं तर छानच दिसतात शायनी, पण ड्राय. आय कॅन फील द ड्रायनेस. सो बघूयात नंतर स्मूथ होत आहेत की नाही. एका ह्याच्यामध्ये जेल असं बनलंय. आता हे मी हेअरला लावणार आहे. हे जे फ्लॅक्सीड्स आहे हे मी फेसला लावणार आहे. हे दोन्ही आपण लावू. आधी हेअरचं करू, कारण की हेअरचं थोडं जास्त वेळ ठेवायचं आहे. सो आपण आधी हेअर्सला लावून घेऊ. हेअरला लावून घेऊ. आणि हे असं याचं जेव्हा होईल ना, तेव्हाच खूप इम्पॉर्टंट आहे लावणं. ठीक आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा, ही अशी पाहिजे, तरच युजफुल आहे, नाही तर नाही. हे अराउंड आपल्याला 15 to 20 मिनिट्स ठेवायचे. आणि आय थिंक की आय शुड अप्लाय मोर ऑन माय बॉटम हेअर, म्हणजे जे एंड्स आहेत त्यांना, कारण की ते खूप जास्त डॅमेज झालेत. सो मी त्यांना आधी लावून देते, मग उरलेलं वर लावते. असं वाटतं हे पूर्ण उडतंय सगळीकडे. आणि हे जर स्मूथ नाही झालं ना तर माझी मम्मी खूप ओरडेल, कारण की मी खूप फ्लॅक्सीड्स वापरले त्याला. पण ते मी आणले पण त्याच्यासाठीच होते, कारण आमच्या घरात काय असं बनत नाही वेगळं त्याचं. खरं तर ते श्रावणी सोमवारमध्ये जे मूठ होती ना, तेव्हा आणले होते. आणि तेव्हा मी जास्त छोटं पॅकेट नाही, मोठं पॅकेट आणलं होतं, कारण की मला हे सगळे एक्सपेरिमेंट करायचे होते. सो खाली लावणी चुकी गेली, वरनच लावा आधी गाईस. जरा फटाफट लावणार आहे. अरे बापरे. मला मसाज करायचं असतं की नाही, पण मी जरा ते चांगले आणि लागावे असं जरा मी असं करते. मी बघितलं होतं की याच्यामध्ये राईस वॉटर पण असतं, पण ते मोस्टली फेससाठी असतं. तर तुम्हाला हेअर करायचं असेल तेव्हा फक्त फ्लॅक्सीड जरी फेसला लावायचं असेल तर राईस वॉटर. बट इन जनरल पण राईस वॉटर नसेल, कारण की राईस नसेल केला त्या दिवशी, काय नसेल केलं तर राईसचं जे फ्लावर असतं दॅट ऑल्सो यू कॅन यूज. शेंबूड लावल्यासारखं वाटतं ना. हेअरफॉल पण होणार छान. आणि आता तर विंटर चालू झालं, त्यामुळे डॅन्ड्रफ, ॲक्ने, त्या डॅन्ड्रफची ॲक्ने सगळं चालू होणार आहे. सो सेल्फ केअर यावेळेस जरा जास्त. एकदम ॲलोवेरा जेल सारखं वाटतं मला. एक बन बांधून टाकते. एंड्सला जरा जास्तच झालं. ही मला बन पण नाही बांधते, मी क्लचरच लावते. ओके गाईज, मी उरलेले जे फ्लॅक्सीड्स होते त्या चेहऱ्यावर लावले.
डेंजर आम्ही उडणार बाप आणि ना पप्पाने पण लावला शेपूट शेमून नाही तो. शेपूटच आणि आहे. माझं काय पण असलं ना, माझं मास्क उरलं, माझं मुलतानी माती, मी सगळं पप्पांना लावायला देते नाही बळबळ लावती. आता पण पप्पा तिकडे काम करत होते. नाकाच्या पिढ्यांमध्ये गेलंय ते माझं. बघा सो गाईज मी आता घरातून निघाली आहे आणि माझे केस थोडेसे ड्राय आहेत, पण मला इथे खूप हद तक असे सॉफ्ट वाटतात. पण आता नीट वाढल्यावरच कळेल, मग मी तुम्हाला सांगते पोचल्यावर, जिकडे मला लुपिनला जायचं आहे कोरिओग्राफीला. आणि हे काय झालं, इकडे लिपस्टिक नीट नाही लागलं वाटतं. एनिवेज निघूयात. सो गाईज मी पोचली लुपिनला आणि हेअर पण माझे जरासे ड्राय झालेत आणि मला इथे तर खूप जास्त सॉफ्ट लागतात आहेत, कारण की मी इथे जरा जास्त लावलं होतं असं मला वाटतं. आणि खाली आहे ना, मी नीट धुतले नाही का माहीत नाही, पण ते असं सगळे चिपकून बसलेत एकमेकांना. बट मला असं वाटतं अजून 2-3 वेळा मी ट्राय करावं आणि मग तुम्हाला चांगला रिव्ह्यू द्यावा एकदाच. सो येस, यू कॅन डेफिनेटली ट्राय ॲट होम. अँड ब्लॉग इथे सेंड करूया. एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.